पण बच्चू कडू, आता तुम्ही ह्या ज्या मागण्या घेतलेल्या आहेत, तुम्ही म्हणताय की ह्या जर मागण्या मान्य नाही झाल्या, तुम्ही पुन्हा एकदा अशा पद्धतीचं आंदोलन कालही उभाराल. मी सांगितलं का 30 जून 2026 हे सरकारची, 1 जुलै 2026 आमची. 4 ठिकाणी रेल्वे जाम करू आम्ही आणि एकही माणूस रस्त्यावर राहणार नाही. पण रेल्वे थांबलेला असेल त्याचे परिणाम पुऱ्या भारताला भोगावं लागेल. आम्ही सोडणार नाही. तर काय झालं, जीव गेला तरी 72, आम्ही सोडणार नाही. शेतकऱ्यासोबत गद्दारी नाही होणार नाही आणि गद्दारी करणाऱ्याला पण सोडणार नाही. शेतकरी आज तुमच्याकडे आशेनं पाहतो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो आलेला आहे. त्याच्या ज्या काही मागण्या आहेत, तुम्ही म्हणताय तत्काळ त्याच्या मागण्या ज्या काही आहेत, ह्या आचारसंहिता किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वाटतंय की प्रॅक्टिकली आता किती पॉसिबल होतील किंवा कशा पद्धतीनं ह्याच्यामधला काही सुवर्ण मध्य असा काढता येईल, तुमच्या काही संकल्पना असतील? कसं आहे, तुम्ही लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यानं टी व्हीवर येऊन माध्यमाला काय सांगितलं? कर्जमाफी देणार. 30 जून 2026 पर्यंत आम्ही कर्जमाफी करणार, म्हणजे तारीख पण दिली आणि कर्जमाफीची घोषणा पण झाली. आता याचं दायित्व, जबाबदारी सगळ्यात जास्त सरकारची आहे. बरोबर. आणि तेवढीच आमची पण आहे. त्यांनी माफी करावं, ते विश्वासघात करणार नाही हे आम्हाला अपेक्षा आहे. तेवढा विश्वास आहे. पण विश्वासघात झाला तर त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवू नये. आमच्यावर विश्वास ठेवू नये. हां, आम्ही चिरफाड करून टाकू, आर पार करू. पण इतके अग्रेसिव्ह कसे होता? म्हणजे तुम्ही पूर्वी लहानपणी पण असंच अग्रेसिव्ह होता काय? असं माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे. त्याच्यानं आमच्या रक्तातच आहे तो. छत्रपती जसे चिरफाड करून टाकायचे ना सगळ्यांना, तो गुण तर असणारच ना आमच्यावर. तो कसं काय आम्ही सोडणार आहोत? गाडगे बाबा जरी आमच्या डोक्यात आहे, पण जेव्हा अन्याय होतं तेव्हा 115 वेळा रक्तदान केलं आहे बच्चू कडूनं. त्याची दुसरी बाजू तेवढीच महत्त्वाची आहे. आम्ही रक्त काढणारे निश्चितच नाही, तो विचारधारा आहे आमची नाही. पण तुमच्या वागण्यामुळे जर हजारो लोकांचे रक्त जर सांडत असेल तर एकाच्या थोबाडीत मारायला मागं पुढं पाहणार नाही.